आज कामाचा एवढा वैताग आला ना, की खरंच काहीच करायची इच्छा नव्हती. पण तरीसुद्धा भांडी घासली. त्यानंतर लगेच प्रीतमचं सुरू झालं, की मला ना पिझ्झा किंवा पास्ता खायचा आहे. आता पिझ्झा तर काही लगेच बनणार नाही म्हणून आम्ही इथे पास्ता बनवायला घेतलं. हा मी मोस्ट ऑफ टाईम ना डीमार्टमधूनच घेऊन येत असते. एका ग्लास पाण्यामध्ये थोडंसं त्याचा जो पावडर आहे तो घालायचा आणि त्याचबरोबर आपला जो पास्ता आहे तो घालायचा. 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचा. खूप छान टेस्टी बनतो हा. आता तेवढ्या वेळात अवयू इथे काय करतोय ते बघा. सगळ्यात आधी त्याने डबा काढला. त्याच्यावर उभं व्हायचा प्रयत्न केला, पण ते काही जमलं नाही म्हणून बसायचा प्रयत्न केला. आता बसणंही काही जमत नाही आहे म्हणून आता आम्ही त्या डब्याशी खेळणारच आहे. आता माझा पास्ता रेडी होईपर्यंत थोडेफार आणखी भांडी निघाली होती, ती सगळी क्लीन करून घेतली. आता माझी इथे भांडी क्लीन होते आहे तेव्हापर्यंत माझा पास्तासुद्धा इथे मस्त असा रेडी होता. इव्हिनिंगच्या वेळेस ना मला चहा प्यायची सुद्धा कधी कधी इच्छा होते, पण आज मला ते घेणं काही जमलं नाही. ते का ते पुढे सांगते तुम्हाला. त्यानंतर इथे पास्ता रेडी झाला आहे मस्तपैकी. प्रीतमला पास्ता सर्व केला तेव्हापर्यंत अव्यूचं असं झालं होतं, की आईने बाबांना काहीतरी बनवून दिलं आहे आणि ते मी तर खाणार आहे म्हणून तो पटकनच एका साईडहून दुसऱ्या साईडला गेला, की बाबा तुम्ही खात असाल तर मला सुद्धा भरवा. त्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता, कारण डिनरमध्ये आज पिझ्झाच खायचं होतं. प्रीतमची खूप तीव्र इच्छा झाली होती आणि मला सुद्धा ते मिळणार होतं आणि मी सुद्धा इथे खूप एन्जॉय केला. त्याचबरोबर आम्ही चोकोलावा केकसुद्धा मोस्ट ऑफ टाईम मागवत असतो, कारण तो मला आणि अवयूला तर खूप आवडतो आणि प्रीतमला सुद्धा खूप आवडतो. आणि अवयू इतके मजे घेऊन खातो ना, की भात आणि भाजी खायला त्याला इतका कंटाळा येतो, पण असलं काही बाहेरच्या वस्तू असलं की त्याला जवळ बोलावंच लागत नाही. तोंडाचा संपेपर्यंत तो परत येतो. चला भेटूया.